कोरा कागज था ये मन मेरा मेरा पुढे पुढे लिख लिया नाम इससे तेरा। Yes,
होती पोटभराने उपास मारी. अरे सचिन काय करत हो तुम्हाला बबल्या? म्हणी माय बबल्या कसा केसावर फुगे. म्हणी माय बबल्या कसा केसावर फुगे. फुगेल्या फुगे केसावर फुगे. फुगेल्या फुगे केसावर फुगे. केसावर फुगे.
नागपूर, कानपूर, जयपूर, पंढरपूर, नागपूर, कानपूर, जयपूर, पंढरपूर, जयपूर, पंढरपूर, जयपूर, कानपूर, नागपूर, कानपूर, जयपूर, कानपूर, जयपूर, नागपूर, पंढरपूर, जयपूर, कानपूर, नागपूर, जयपूर, पंढरपूर, जयपूर, कानपूर, नागपूर, पंढरपूर, जयपूर, नागपूर, कानपूर, पंढरपूर, जयपूर, पंढरपूर, नागपूर, कानपूर, पंढरपूर, नागपूर, कानपूर, पंढरपूर, जयपूर.
मला 2 मुली 1 मुलगा आहे. मी आता 2017 मध्ये सेवानिवृत्त झाली आणि आता व्यवस्थित जीवन जगत आहे. आता अजून काय सांगू? 10 वाक्य झाली होती. मी नाशिकला राहते. आम्ही राहणार रांजणगावचे आहेत. कुठे बंगल्यात जाता? नाही, फ्लॅटमध्ये. फ्लॅटमध्ये राहता. माझे नाव कल्पना कैलास शिरोरे. मी 1989 मध्ये डान्स सेवा मंडळ या शाळेत मुल्लेर येथे माझी नोकरी सुरू झाली. त्यानंतर 91 मध्ये माझे लग्न भौर येथील श्री कैलास जयराम शिरोरे यांच्याशी झाले. मला माझ्या कुटुंबामध्ये मला 3 जेठ, 1 दीर आणि 1 नणंदबाई आहेत. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा माझा मोठा MIT मध्ये MIT तंत्रनिकेतन. चला MIT. माझे नाव भरत पवार, राणा राजबीर सोंदाणे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मी कमवा आणि शिका योजनेत सटाणा मराठा बोर्डिंगला शिकले ते. माझं नाव निकम किसन कारभारी. माझा जन्म रावळगावचा. माझं पूर्ण शिक्षण हे 1ली ते 10वी पर्यंत टाकळी या ठिकाणी झाले. नंतर 11वी-12वीसाठी मी महाराजा साहेबराव गायकवाड या महाविद्यालयामध्ये शिकलो. त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मी कर्मवीर तात्यासाहेब महाविद्यालयामध्ये शिकलो. त्यानंतर वैनते विद्यालयामध्ये मी प्राचार्य या पदावर 36 वर्ष सेवा केली आणि 36 वर्षाच्या सेवेनंतर मी सेवानिवृत्त झालो. मला 2 मुले आहेत. दोन्ही मुली या उच्च विद्याभूषित आहेत. लहानी मुलगी जी आहे ती निफाड या ठिकाणी सध्या कार्यरत आहे, मोठी मुलगी. आणि लहानी मुलगी जी आहे ती भुजबळ महाविद्यालयामध्ये शिक्षिका आहे. त्यानंतर मी मातोश्री या ठिकाणी राहतो आणि मला 4 बहिणी आहेत. कैलास जयराम शिरोरे. मी तसा खेड्यातलाच. माझे वडील शेती करायचे. माझे 1ली पासून तर 7वी पर्यंतचे शिक्षण हे मराठी शाळेमध्ये भौर या ठिकाणी झाले. 8वी आणि 9वीचे शिक्षण जनता विद्यालय खामखेडा मराठा विद्याप्रसारक समाजाची शाळा आहे त्या ठिकाणी झालं. त्यानंतर 10वीला मी भावाकडे जनता विद्यालय डुबेरे या ठिकाणी गेलो. नंतर 11वीला उच्च माध्यमिक विद्यालय सिन्नर या ठिकाणी 11वी विज्ञानला गेलो. त्यानंतर 12वी विज्ञानसाठी कोपरगाव या ठिकाणी 12वीचं शिक्षण घेतलं. नंतर प्रथम वर्ष BScचं सटाणा या ठिकाणी. त्यानंतर द्वितीय आणि तृतीय वर्ष कर्मवीर रावसाहेब थोरात कॉलेज जे आहे नाशिकचं त्या ठिकाणी कॉलेज आणि BSc. नमस्कार, मी छगन तुकाराम साळवे, मूळगाव ताराबाद येथेच माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. पवार सर माझे गुरु आता आहे तिथे. त्यानंतर पुढील शिक्षण 11वी 12वी हे सटाणा येथे केलं. त्यानंतर FY SY ही सटाणा प्रथम द्वितीय तृतीय वर्ष म्हणायला पाहिजे. ओके, थँक्यू. त्याच ठिकाणी मग शेवटपर्यंत मी 2003 पर्यंत होतो. कंपनी बंद झाली. त्याच्यानंतर मी प्रायव्हेट स्वतःचं केलं
त्यानंतर मी ऑल इंडिया फिरायचो, इंडियाच्या बाहेर पण फिरलो, इंडोनेशिया गेलो, साऊथ अमेरिकेला गेलो, इंडिगो, पुन्हा सुदानला होतो, शुगर फॅक्टरीच्या सगळे कामं राहिले ना. माझं मूळ गाव निफाड, प्राथमिक शिक्षण निफाडमध्येच झालं. त्यानंतर निफाडमध्ये जी शाळा होती प्राथमिक शिक्षणाची माध्यमिक, त्या शाळेमध्ये माझं 11वीपर्यंतचं शिक्षण केलं. 11वीचं शिक्षण झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये निफाडमध्येच केलं. निफाडमध्ये पदवी घेतल्यानंतर मला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर माझी पहिली नेमणूक मध्य प्रदेश जबलपूर येथे झाली. तिथं नोकरी 2 वर्षे केल्यानंतर नाशिक येथे बदली झाली. नाशिक येथे बदली झाल्यानंतर रोज निफाड नाशिक 11 वर्ष साधारण. महाराष्ट्रामध्ये फक्त 4च ॲग्रिकल्चर कॉलेज होते. कृषी महाविद्यालय परभणी, पुणा, धुळा आणि सोलापूर आणि अकोल्याचं खाजगी होतं, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ. तर मी परभणी येथून 69ला BSc ॲग्री झालो. नंतर मध्ये थोडेसे गोंधळ झाले, त्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या काही मिळाल्या नाही. तर विद्यापीठाचा वाद झाला. नंतर ते राहुरी विद्यापीठ तयार वगैरे झालं आणि त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ जे ॲग्रिकल्चरचे जे ग्रॅज्युएट्स होते त्यांना कुठेही सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाही. म्हणजे कोणी कुठे जिल्हा परिषद, कोणी माध्यमिक शाळा वगैरे यांच्यामध्ये. मग मी MEPमध्ये 1/7/69ला लागलो. आमच्याकडे MEP म्हटलं की अनेक ठिकाणी बदल्या होत असतात. पहिली खेडल्या जुंगाला झाली, नंतर तिथून ताराबादला झाली, ताराबादून सोमपूरला झाली, सोमपूरहून ब्राह्मणगावला झाली. मध्ये ब्राह्मणगावला शेतकरी संघटनेचं मोठं वारं होतं आणि त्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 8-10 1 वर्ष वाया गेलं, पुढचं 1 वर्ष वाया गेलं. माझ्याबरोबरचे जे काही 5-6 मित्र होते, आम्ही त्यावेळेला मग आम्ही बैल चारायला जायचो, गाय चारायला जायचो अशा पद्धतीने. पण त्यानंतर आमचे एक मामा होते, त्या मामांनी मला शाळेत पाठवण्यासाठी इतके प्रयत्न केले. मी त्यांना काही शिवायला, पण त्यांनी काही नाद सोडला नाही. मग त्यांनी मला काय केलं की पूर्वी काय व्हायचं की एक पांबर राहायची, म्हणजे चौफणी म्हणायची त्याला. त्या चौफणीला मला त्यांनी काय सांगितलं की तू आता फक्त चौफणी काम काय करायचं नाही, फक्त धरून चालायचं. फक्त मी धरून चालायचो. त्यामुळे काय झालं, माझे जे पायाचे खालचे घोटे आहेत ते घोटे संध्याकाळपर्यंत माझे रक्तबंबाळ झाले. मग मी त्यांना सांगितलं मला नवे पुस्तक घेऊन द्या, नवे दप्तर द्या, नवं ड्रेस घेऊन द्या. त्या पद्धतीने मग मी शाळेत जायला लागलो. म्हणजे मी छगन बापू आणि मी एका भागात होतो. पण त्यानंतर मग मी 2 वर्षानंतर पाठीमागे राहिलो. पण मग त्यानंतर माझं शिक्षण मग मी पूर्णच केलं. त्यानंतर मी नाशिकला आलो, वाणिज्य संस्था आपलं पदवीधर झालो. मग गव्हर्नमेंटची जी काही स्टाफ सिलेक्शनची जी एक्झाम होती त्या एक्झाममध्ये पास झालो आणि डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंटला ऑडिटर म्हणून सिलेक्शन झालं. पण माझी पूर्ण सर्व्हिस नाशिकमध्येच गेली. फक्त मी 5-6 महिने फक्त ओरिसाला गेलो, तेवढंच फक्त. शाली जी अशी घडी केली ते घरापर्यंत काढणारच नाही आपण. भूक देणार सगळ्या भगिनींना विनंती आहे त्यांनी पुढे यायचंय. चला या नाचायचं नाहीये, फक्त उभं राहायचंय. चला
मावशी जिंकल्या, पुढे या. चला द्या बॉल द्या. काकांना बोलू का सोबत? ते नाचू देत नाही तुम्हाला. शिरोळ मावशी चला, नाचच नाही तेव्हा. एकच परिवार मस्त. चला भाऊबंदकी पुढे या. गुरुजी जिंकले. चला अख्खा देवळा तालुका एका बाजून निघालाय का? चटईला टाचणी टचाटच कोटले. चटईला टाचलेले टचाटच टोचले. तुम्ही हसत हसतच आउट होऊन जाल. चटईने टाचणीला चटईला टाचणीने टचाटच टोचते. चटईला टाचणीने टचाटच टोचते. चटईला टाचणीने टचाटच चटईला टाचणीने टचाटच टोचले. चटईने टाचणीला टचाटच टोचले. चटईला टाचणीने टचाटच टोचले. चटईने टाचणीला टचाटच टोचले. चटईला टाचणीने टचाटच टोचले. चटईला टाचणीने टचाटच तोडले. चटईला टाचणीने टचाटच टोचले. चटईला
सटाईला टाचणीने सटा चोचले. चला चालेल मग. प्रॅक्टिस होऊन जाईल त्यांची. चटईला टाचणीने टचा टोचले. चटईला टाचणीने टचा टोचले. चटईला टाचणीने चटईला टाचणीने टचा टोचले. चटईने टाचणीने चटईला टाचणीने टचा टोचले. 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 भाऊची माय वाशिन जिंकली. टचा पुढे चटईला टाचणीने चटा टोचले. चटईला टाचणीने चटईला टाचणीने चटा टोचले. चटईला टाचणीने टचा टोचले. चटईला टाचणीने टाचणीने टचा टोचले. टोचले. चटईला टाचणीने टचा टोचले. चटईला टाचणीने टोचले. मधली शंकर जगन्नाथ बिरारी, राहणार खामखेडा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मी आज माझ्या एका विद्यार्थ्याची माहिती सांगणार आहे. माझा एक विद्यार्थी मी नोकरीमध्ये असताना रामेश्वरला तो त्याच्या मावशीकडे शिकायला आला होता. सिन्नरच्या जवळ दोडी म्हणून गाव आहे, तिथे तो राहणारा होता. पण तो इकडे घरची गरिबी असल्यामुळे तो रामेश्वरच्या शाळेमध्ये पण राहायला वासगावला होता. तो दररोज वासगाव ते रामेश्वर यायचा आणि पुढे तो 10वी पास झाला. कसा यायचा? तो चालत यायचा. त्याच्याकडे गरिबी असल्यामुळे सायकल नाही, काहीच नाही. सायकल नाही. तुम्ही विचारल्यामुळे तो प्रश्न. नंतर पुढे तो 11वी 12वी देवळ्याला शिकला. पुढे तो पदवीधर शिक्षण त्याने घेतलं ते संगमनेरला घेतलं आणि BEd. नका बसू, आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू. चल मी चालता हो, इथे थांबू नको, हात जोडून विनंती आहे, अशी भाषा नको. दारात पाय नको ठेवू, तोंड नाही पाहणार, खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार. तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असतं, पोखरलेलं मन कधीच सुखी होत नसतं. सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही, आपलं माणूस आपलं नसणे दुसरं दुःख नाही. करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसू, आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू. एक
ठिकाणी अतिशय उत्साहात आपला दिवस कसा घालवला हे कोणालाही कळालं नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आले तेव्हा हावभाव कसे होते आणि आता दिवसभराचे हावभाव कसे आहेत हे जर आज पाहिलं तर विशेषतः महिलांचे चेहरे जास्त प्रफुल्लित आहेत, हे जास्त फुललेले आहेत. याला कारण त्यांना अशी मौजमजा कधी बघायला मिळत नाही आणि ती आज मिळाली. विजय कुमार आणि त्यांचे सहकारी यांनी हा जो उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये हे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना आनंद कसा मिळेल आणि देता येईल याची आज दिवसभरात म्हणजे मी ऐकलेलं फार होतं यांच्याबद्दल. त्यांचा माझा परिचय भरपूर, बोलणं भरपूर, एकमेकांशी संवाद होते, पण प्रत्यक्ष हा त्यांचा कामाचं जे काही ठसा आहे तो आज जेव्हा मी पाहिला तेव्हा मी अतिशय भारावून गेलेलो आहे की एक पोरगा कुठल्या कुठे जातो त्याच्या अंगी असलेले पैलू हे आपल्या सर्वांपर्यंत कसे पोहोचवले आणि दिवस कसा घालवला आणि त्यामध्ये सर्वांना अगदी आल्यापासून की जे मी कधीही नाचलो नाही आज नाचलो. म्हणजे हा एक आनंद मला नाचण्याचा कसा असतो तो आज मिळाला आणि शंकर महाराजांच्या गावचेच आम्ही म्हणजे अंतापूर ताराबाद या ठिकाणी हे मोठं दैवत आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे नातेवाईकच आहेत ते पण तयार मालपाट तयार झाले. या सगळ्या यांचं मी असं साळवे सर तर माझे साळवे सर आणि शिरसाट सर, शिरोळे सर हे माझे आमचे क्लासमेट आहोत, आम्ही स्टाफवर आहोत. म्हणजे असं सगळाच मी भारावून गेलो की माझे सगळा जो परिवार आला आणि हे पाहून आणि आनंद घेऊन आणि मला खूप आनंद मिळाला. आणि तुम्ही आज जे आमच्या आनंदाला तुम्ही पारावर ठेवलेलं नाही. तुम्ही मला मी कालचा परवाच बोलत तुमच्याशी काय कसं काय सुद्धा राहणार आहे का. मी यापूर्वी येऊन गेलो होतो म्हणून मला एवढा आनंद मिळाला नव्हता. त्याच्यापेक्षा कितीतरी पट दुसऱ्या फेरीमध्ये मला झालेला आहे आणि कदाचित याच वर्षी माझी तिसरी फेरी सुद्धा होण्याची शक्यता आहे असं मला वाटते. आणि मी आता मगाशी त्यांनी उल्लेख केला होता एखादा छोटा कार्यक्रम तरी घेऊया, तर मी एखादा कार्यक्रम घेतला तर त्यावेळेला तुमच्याशी बोलतो. आणि मी या स्टाफचे सगळ्या या इंगळे परिवाराचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. सजाते रहना कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते. हाय करा ना. हाय करता गेलो काय करावं हाय जाताना येताना सगळे चहाची उत्सुकता आहे.